हॅलो पाहता लोचनी लोचनी रूप 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 पाहता सुख धारे हो सागरी सुख धार हो सागरी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तैसे केले भक्ति भागे होय तैसे केले भक्ति भागे भोले भावी कहे दुनाटा भोले भावी कहे दुनाटा सांगरे भावी कहे दुनाटा भोले भावी कहे दुनाटा सांगरे होय तैसे केले भक्ति भावे होय तैसे केले भक्ति भागे होय तैसे केले भक्ति भागे मनवुनी चिंता नाही आम्हाला मनवुनी चिंता नाही आम्हाला मनवुनी चिंता नाही आम्हाला गर्भवाचा जन्म घेता गर्भवाचा जन्म घेता आपुलिया इच्छा करू गदारोळ आपुलिया इच्छा करू गदारोळ आपुलिया इच्छा करू गदारोळ आपुलिया इच्छा करू गदारोळ भोग सर्व काळ सर्व सुख भोग सर्व काळ सर्व सुख भोग सर्व काळ सर्व सुख मनवुनी
गर्भवासा जन्म नव्यो गर्भवासा जन्म घेता कामने आम्हा देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात कामने आम्हा देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा मनोनी जन्म घे नभिऊ गर्भवासा जन्म घेता ठोकार कुमारी जय 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 ठोकार कुमारी जय जय ठोकार कुमारी जय जय ठोकार कुमारी ठोकार कुमारी जय जय ठोकार भास्कर महाराज उत्तम महाराज भावी कहे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनोनी चिंता नाही आम्हा दासा नभिऊ गर्भवासा जन्म घेता आपुलिया इच्छा करू गदारोळ आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे मनोनी चिंता नाही आम्हा दासा नभिऊ गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा संगात तुका म्हणे आम्हा देवाचा संगात नाही विसंवत येर येरा मनोनी चिंता नाही आम्हा दासा नभिऊ गर्भवासा जन्म घेता यंतः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयते किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यां सहस्रचरण श्रवणत्व गादिन् प्राण नम भगवते पुरुषाय स्तुभ्यं पांडुरंगकारो प्रथम नमन पांडुरंगकारो प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगकारो प्रथम नमन चरण संगतिया 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 दुसरे चरण संगतिया 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 पंच कृपदाने काटे काविकारू पंच कृपदाने काटे काविकारू दुसरे चरण संगतिया 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 दुसरे चरण संगतिया 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 त्यांच्या कृपणाने काटे काविकारू बाबाजी सद्गुरू त्यांच्या कृपादाने काटे काविकारू बाबा दे सद्गुरू दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्प्रति प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं निवृत्तिनाथां शरणायका जनार्दने शरणायका हो निवृत्तीनाथाचे चरण शरण एका जनार्दने शिवे अवतार धरणे केले त्रैलोक्य पावन संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराज
वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठल विठल भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनोनी चिंता नाही आम्हा दासा न भिऊ गर्भवास जन्म घेता. भगवत चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अखिल विश्वातील जगद्गुरु म्हणून एकमेव शोभणारे या कलियुगामध्ये संत हृदय सम्राट विश्वमान्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा आपल्या जीवन पुनीत करणारे अशा गोड अभंग आजच्या या चिंतन रूपी सेवे करता निवडला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या भोळेपणाचं वर्णन करतात की भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा कसा भोळा आहे आणि आपल्या भक्तांवरती कशा पद्धतीने कृपा करतो याचं महत्व दिशा दिग्दर्शन महाराज या अभंगातून करतायत. अभंगावरती काही एक निरूपण मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे म्हणजे असा की सालाबादाप्रमाणे गेल्या 43 वर्षांची परंपरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 तथा अखंड हरिनाम सप्ताह किंनिमित्ताने आहेत. सर्वांना स्तुत ज्ञात आहे. गेल्या 43 वर्षांपासूनची ही जी परंपरा आहे गीता जयंती महापर्व काळावरती आपला हा नाम महोत्सव संपन्न होत असतो आणि या नाम महोत्सवातील या 43व्या वर्षातील ही द्वितीय दिवसाची चिंतन सेवा माझ्यासारख्या एका अल्पज्ञानी बालकाकडे आली हे माझ्या जीवनातलं परम भाग्य समजतो. आपल्या सप्ताह करता ज्यांचं कोटी कोटी असं अनमोल मार्गदर्शन आणि त्यांच्या माध्यमातून या सप्ताहाची सुरुवात झाली असे असणारे वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण बाळाबाबा ढगे असतील, राजूबाबा मिंगाणे असतील, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रुंजाबाबा बोराडे, दगूबाबा काळे, किसनबाबा बोराडे यांच्या कृपाशीर्वादाने आज 16 संपन्न होत आहेत. आदरणीय कारभारी भाऊ चिकटगावकर असतील, अशोक गिरीजी महाराज असतील, कारभारी दादा बोरणारे, आपल्या परिसरातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय बाळोबा महाराज वागचौरे असतील, चंद्रभान महाराज बोराडे असतील, उत्तम महाराज गायकवाड असतील, अशोक महाराज बोराडे सर असतील, केशव महाराज आहेर तथा सुभाष महाराज बोराडे यांचं मार्गदर्शनाने हा 16 दरवर्षी आपण संपन्न करत आहोत. आणि या 16चं सर्वात आवड ज्यांना होती, ओढ ज्यांना होती, नवे नवे या मंदिरांचं संगोपन ज्यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडलं, सेवा करत राहिले असे तुमच्या माझ्यातून 1 वर्षापूर्वी जे निघून गेले असतील त्यांची आठवण आल्याशिवाय हा सप्ताह हा 16 पूर्ण होणं शक्य नाही असे असणारे वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण सुकानाना नायकवाडी असतील, त्यांच्या कृपाशीर्वादाने हा 16 संपन्न होतो आहे. असणाऱ्या या 16साठी मोठ्या मोठ्यांचे आशीर्वाद तर लाभलेले आहेत आणि आपल्या गावातील मोठमोठी मंडळी, मोठमोठे ज्यांचा अभ्यास माझ्या वयाच्याही दुप्पटीने असणारा त्यांची साधना परमार्थाची आज या सहसाथी करता उपस्थित आहे. आपल्या गावातील एक वैभव असणारं वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय सुभाष महाराज बोराडे असतील, ज्यांनी विण्याची सेवा या ठिकाणी स्वीकारलेली आहे. माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे, मला या व्यासपीठावरती उभं करणारे, या संप्रदायामध्ये आणणारे जर खऱ्या अर्थाने कोण असेल माझ्या जीवनातील प्रथम मार्गदर्शक वारकरी संप्रदायाचे असतील आदरणीय उत्तम बाबा गायकवाड आहेत. बाबांच्याच मार्गदर्शनामुळे आम्ही या ठिकाणी उभा आहोत, नवे नवे या ठिकाणी चिंतन सेवा करतो आहोत आणि बाबांच्याच आज्ञेने ही सेवा आज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. शेजारी आमचे वैजनाथ महाराज असतील, भास्कर मामा आहेत, शिवाभाऊ आहेत, मंडलिक महाराज आहेत, दत्तू महाराज, संजय पिंपरकर महाराज आहेत, आमचे दाजी आहेत कैलास दाजी, आमचा बैरागी दादा आहेत आणि इकडून शंकर भाऊ आहेत, भाऊसाहेब नाना आहेत, काशीनाथ दाजी आहेत, शिवाजी दाजी आहेत. माझे परम भाग्य असं ज्यांच्या पोटी जन्माला यावं आणि त्यांच्या समोर आपण काहीतरी कार्य करून दाखवावं. आज माझ्या जीवनातला खूप मोठा आनंदाचा क्षण म्हटलं तर चालेल आणि
उत्तम बाबा एक अपेक्षा करेल पांडुरंगाच्या चरणावर, यानंतर कुठं कीर्तन भेटो न भेटो, सेवा भेटो न भेटो, आजची सेवा सार्थक झाली असं मी मानेल. कारण एक बाजूला गुरु उभा आहे आणि एक बाजूला दोन बाप उभे आहेत. हे माझ्या जीवनातलं मोठं परम भाग्य आहे का ज्यांच्यामुळे मी आज या व्यासपीठावर उभा आहे. नवे नवे हे जग ज्यांच्यामुळे बघू शकलो. असं माझं वडील व्यक्तिमत्व, माझे वडील म्हणजे चुलते आहेत परंतु माझ्यावर स्वतःच्या मुलासारखा जीव लावणारे आमचे साहेबराव काका पाचपुते असतील, रतन काका असतील, दोघांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. मृदंगाचे साथ जे करत आहेत, आपल्या गावातीलच एक वैभव आहे दत्ता महाराज गायकवाड, आपल्या हार्मोनियमचे साथ जे करत आहेत ज्ञानेश्वर माऊली तथा खंडूदादा, आणि या ठिकाणी उपस्थित बाळोबा महाराज बसलेले आहेत. बाबांची कृपा आपल्यावरती होणार आहे. ज्या पद्धतीने विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, विश्वगुरु श्रीमंत श्री निवृत्तीनाथ दादा असतील, सद्गुरु श्री जोग महाराज असतील, माझे माता पिता असतील, गुरुनाम गुरु श्री गुरु तुकाराम बाबा जेवरकर असतील, श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर असतील, बाबांच्या कृपेने सर्वांच्या कृपेने जे काही बोलण्याचा प्रयत्न असेल तो गोड मानून घ्यावा, सर्वांच्या चरणावरती विनंती असेल. विठाला अभंग अतिशय गोड आहे. अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज भगवंताच्या भोळेपणाचं वर्णन करतात. भोळे भावे कहे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. भगवान परमात्म्याला जसं संत महात्मा इच्छा करतील, भक्त तैसे इच्छा करतील, त्या पद्धतीने भगवान पटदीश पांडुरंग परमात्मा अवताराला येतो आणि त्याची इच्छा पूर्ण करतो. नवे नवे भगवान परमात्म्याला जर या जगाच्या पाठीवर सर्वात आवडणारी जर कोणती गोष्ट असेल तर फक्त भगवंताला आवडणारी गोष्ट एकच आहे की माझे भक्त गाती जेथे नारदाने. किंवा माझ्या जीवनात मला सगळं आवडणारी गोष्ट काय असेल तर मला फक्त भक्तांचा सहवास आवडतो. ज्या ठिकाणी माझे भक्त नाचत गात असतील, माझ्या नावाचा गुणानुवाद करत असतील, ती जागा मला माझ्या जीवनात सर्वात प्रिय आहे. विठ्ठल भगवंताला स्वतःच्याही पेक्षा जर काय आवडत असेल तर त्याचे भक्त आवडतात. मग भक्त का आवडतात? कारण जगाच्या पाठीवर देवाचं अस्तित्व जर कोणी दाखवलं असेल तर ते संत महात्म्यांनी दाखवून दिलं. आपल्याला जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांनी देव दाखवून दिला, ज्ञानोबारांनी आपल्याला देव दाखवून दिला, विश्वमाऊली विश्वगुरु श्रीमंत श्री निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्याला देवाचं दर्शन करून दिलं. मग तुमच्या माझ्या ठिकाणी देव नाहीत का? या जगाच्या पाठीवरती एकही अशी गोष्ट नाही, काय बोललो मी, या जगाच्या पाठीवर अशी एकही गोष्ट नाही की त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य. सर्व घटी राम देहाने येतो, सर्व घटी राम देहाने येतो, सूर्य प्रकाश चंद्राची, सूर्य प्रकाश सर्व घटी राम जगाच्या पाठीवर अशी एकही जागा नाही की त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याचं वास्तव्य नाही. प्रमाण मिळालं विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आणि आज मी तो दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. जगाच्या पाठीवर अशी एकही व्यक्ती नाही का तिला देवाचं अस्तित्व मान्य नाही. असं जगात अनेक लोक आहेत का नास्तिक आहेत. आपल्या म्हणण्यानुसार जगात अनेक लोक नास्तिक आहेत, परंतु विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात जगाच्या पाठीवर एकही नास्तिक नाही.
कारण त्याच्याही अंतःकरणात देव आहे आणि ज्याच्या अंतःकरणात देव आहे तो देव जर ओळखायचा असेल तर त्याला साधू संत महात्म्यांनी जे मार्ग घालून दिले त्या मार्गाने मार्गक्रमण करत गेलं तर त्याच्या अंतःकरणात स्थित असलेला भगवान पांडुरंग परमात्मा त्याच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल पण देवाचं अस्तित्व आपल्या ठिकाणी आहे हे अनुभवायचं असेल तर कशा पद्धतीने. आपण 43 वर्षापासून विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी जे आपल्या जगाच्या कल्याणाकरता उपलब्ध करून दिले जगाच्या कल्याणाकरता मार्ग मोकळा करून दिला अशी विश्व जगाच्या कल्याण संतांच्या विभोवती देह कष्टविधी परोपकार देह कष्टविधी परोपकार जगाच्या कल्याण संतांच्या विभोवती देह कष्टविधी परोपकार देह कष्टविधी मी विषय मांडत होतो की जगात आपण 43 वर्षापासून ही नाम साधना करत आलो. आपण ज्ञानेश्वरीचं नित्य पठण करत आलो नित्य पारायण करत आलो. अनेक वर्षापासून आपण गाथ्याचं चिंतन करतो गाथ्याचं प्रवचन करतो गाथ्यावरती आपण पारायण करतो गाथ्याचे नवे सप्ताहात मध्येच नाही पण आपल्या घरी सुद्धा आपण पारायण करतो. ज्ञानेश्वरीचं चिंतन रात्रंदिवस करतो. का करतो बरं. ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने गाथ्याच्या चिंतनाने आपल्याला देव मिळाला का. आपल्याला देवाची प्राप्ती झाली नाही उत्तम बाबा. आपल्याला ज्ञानेश्वरी गाथ्याच्या चिंतनाने त्याच्या पारायणाने आपल्या अंतःकरणात असलेला देव कळाला. देव आपल्या हृदयात आला नाही. देव आपल्याला जन्मातच भगवान आपल्या सोबत आहे तो असणारा देव आपल्याला ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या चिंतनाने कळाला. एवढे सहज गत्या आपल्याला जर देवाची प्राप्ती आहे मग आपल्याला जर देवाची प्राप्ती आहे तर आपण देवाची सेवा का करत नाही. कारण जगाच्या पाठीवर सगळ्यात सहज सोपी आणि फुकट मिळणारी वस्तू जर काय असेल तर फक्त देवाचं नाव आहे. जगात तुम्ही कुठलीही वस्तू घ्या तुम्हाला म्हणजे माणसाच्या ठिकाणी 4 गोष्टी आहेत. आपल्याला काही गोष्टी लागतात त्या गोड लागतात त्या सोप्या लागतात त्या फुकट लागतात आणि नित्यत्वाने लागतात. काय बोललो मी. आपल्याला जीवनात काही गोष्टी प्राप्त लागतात त्या गोड लागतात सोप्या लागतात सहज लागतात आणि नित्यत्वाने लागतात. फुकट लागतात आणि नित्यत्वाने लागतात. साखर गोड आहे. साखर गोड आहे गुळ गोड आहे. तो आपल्याला सहज आहे सोपा आहे नित्यत्वाने मिळेल पण फुकट आहे का. फुकट नाही. लिंबाच्या झाडाला लिंबोळे येतात. आता त्याचा काळ सुरू होईल. लिंबाच्या झाडाला लिंबोळे आहे फुकट आहे सोप्या आहे परंतु गोड नाही. तसं जगाच्या पाठीवर सगळ्या गोष्टी जर आपल्याला फुकट मिळत असत सगळ्या अंगाने जर विचार करायला गेलं तर एक आणि एकमेव आहे भगवंताचं नाव ते फक्त फुकट मिळतं. जगाच्या पाठीवर आपण जर विचार केला फुकट मिळणारी गोष्ट फक्त भगवंताचं नाम आहे. तुम्हाला आजपर्यंत कोणी टॅक्स लावला का. उलट भगवंताच्या नावावर आमचे पोट भरायला लागले. भगवंताच्या नावावर आमचे पोट भरायला लागले. भगवंताचं जर आपण एकदा रामकृष्ण हरी म्हणून वारीत वाटचाल केली तर आम्हाला नको लागतं एवढं खायला देतात देवाच्या नावावर. म्हणजे जगाच्या वाठीवर फुकट मिळणारी सहज मिळणारी सोपी असणारी नित्यत्वाने असणारी गोड असणारी गोष्ट फक्त भगवंताचं नाव असून सुद्धा आपण ते घेत नाही. नव्हे याच्यासाठी आपल्या जन्माला निश्चित अनंत जन्माचं पुण्य लागतं उत्तम बाबा. कारण अनंत जन्माची पुण्य सामग्री आपल्या पदराला असल्याशिवाय भगवंताचं नाव मुखाला येणं सहज सोपं नाही. अनंत जन्माचे पूर्व पुण्याच्या नाम साधना करत या ठिकाणी पर्यंत येऊन ठेपलो असेल
तर या जन्मात आल्यानंतर सहजगत्या भगवंताचं नाव मुखाला येणं आपल्याला सहज सोपं आहे. नाहीतर भगवंताचं नाव मुखाला येणं बाबा एवढं सहजगत्या भवता सुकृताचे झाडे म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मग ते भगवंत पंढरीस पांडुरंग परमात्म्याचं नाव एवढं सोपं आहे, सहज आहे आणि नवे नवे ते गोड सुद्धा आहे. किती गोड आहे? अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी बाबा तुमच्या पाठीमागे म्हणायचे 8 दिवस टिकले पाहिजे आपल्याला. विठाला उत्तम बाबांच्या पाठीमागे म्हणणं म्हणजे 4 चपात्या एक एक बारीलाच पचवू नये. विठाला भगवंताच्या नामाचा महिमा भगवंताला सुद्धा कळाला नाही इतका मोठा आहे. तर त्याचं उदाहरण रामायणामध्ये खूप गोड आहे. कारण भगवान प्रभू रामचंद्रांच्या नावाने दगडावरती भगवान श्री रामांचं नाव लिहून ते वानर दगड समुद्रामध्ये टाकत होते आणि त्याचा पूल तयार होत होता, सेतू त्या ठिकाणी तयार होत होता. एवढा भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. आपण काल त्याच्यावरचं विस्तृत चिंतन ऐकलं की भगवंताचं नाव कसं घ्यावं, किती गोड असतं ते. मग भगवंताचं नाव एवढं गोड आहे, एवढं नित्यत्वाने आहे, मिळणारं म्हणजे सगळ्यात महत्वाचं फुकट आहे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करणारं एकमेव साधन जगाच्या पाठीवर आहे. मग त्या भगवंताची जर आपण नित्यत्वाने सेवा करत राहिलं, भगवंताच्या नामाचं साधना जर आपण नित्यत्वाने करत राहिलं, सकाळी उठल्यापासून आपण प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला जर भगवंताचं नामचिंतन घेत राहिलं तर आपल्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण भगवंतमय होईल. नवे नवे आपले जे काही काम आपण हातात घेतलं असेल त्या कामाला सफलता प्राप्त होईल. त्या कामात अपयश कधीच मिळणार नाही. एवढं गोड ते भगवंताचं नाव आहे. बाबा नेहमी प्रवास करतात, उत्तम बाबा नेहमी प्रवास करतो, सर्वच प्रवास करतात. श्री गुरु संदीपान दादा शिंदे हसेगावकर बाबांच्या जीवनातील एक खूप गोड उदाहरण आहे. स्वतः बाबांनी सांगितलंय की नामाचं महत्व किती गोड असतं. श्री गुरु संदीपान महाराज आळंदीहून घरी निघाले, म्हणजे तेरला त्यांच्या गावीला तेरढोकीला निघाले. जात असताना त्यांच्या गावापाशी एक फाटा आहे त्यांच्या गावाकडे वळण्यासाठी. त्या हायवे पासून थोडस मध्ये त्यांचं गाव आहे. तर जात असताना त्यांना सवय अशी होती का गाडीत बसण्याच्या अगोदर नारायण नारायण नामाचं नामस्मरण करायचं आणि गाडीत बसल्यानंतर पुंडलिक वरदा श्री विठ्ठल पुंडलिक वरदाचा गजर करायचा. सगळ्या संतांचा जोग महाराजांचा गजर त्या ठिकाणी करायचा आणि गाडीत प्रवास करत असताना श्री विठ्ठल नारायण नारायण नामाचं नामस्मरण करायचं. बाबा त्यांच्या गाडीचा इतका मोठा अपघात झाला घरी जात असताना, परंतु श्री गुरु संदीपान दादांच्या केसालाही धक्का लागला नाही. त्यांच्या जे ड्रायव्हर होते त्यांच्याही सुद्धा केसाला धक्का लागला नाही. इतकं भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे. एवढ्या मोठ्या अपघातातून त्यांची गाडी जर बघितली असती तर कोणी म्हणेल या गाडीतलं कुणीच जगलं नसेल. परंतु त्यांनी जी भगवंताच्या नामाची साधना रात्रंदिवस करत राहिले. नामाच्या चिंतने पडती बारा वाटाली घने, पडती बारा वाटाली घने, पडती बारा वाटाली घने. नामाच्या चिंतने बारा वाटाली
मान आपल्याला भाऊसाहेब नानांनी दिलेला आहे. अभंगामध्ये आपला प्रवेश झालेला आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे. भाऊसाहेब नाना तुमच्या आवाजाला आवाज द्यायचं म्हणलं मी काय जगत नाही एवढे दिवस. विठाला अभंगामध्ये प्रवेश झालेला आहे आपला. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात भोळे भाविक हे जुनाट चांगले आणि होय तैसे केले भक्ती भावे. जगाच्या पाठीवर भगवान पंडित पांडुरंग परमात्म्याची जर कृपा झाली आणि त्यांचे जे कृपा पात्र असणारे संत महात्मे आहे जगाच्या पाठीवर जी महाराष्ट्र भूमीमध्ये अष्टादश संतांची मांडी निर्माण झाली. श्री निवृत्तीनाथ महाराज ते निळोबारायांपर्यंत नामदेवराय ते निळोबारायांपर्यंतची जी संत परंपरा याच्यामध्ये जे 108 संत या महाराष्ट्र भूमीमध्ये होऊन गेले. प्रत्येक संतांनी फक्त भगवंताच्या नामस्मरणाचं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. प्रत्येक संतांचे अभंग बघा प्रत्येकाने फक्त भगवंताच्या सेवेचं महत्व दिग्दर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंतचा काळ आपल्याला प्रत्येकाला जन्माला आल्याची तिथी माहिती आहे, वार माहिती आहे, दिवस माहिती आहे. नवे किती वाजून किती मिनिटांनी किती सेकंदाने जन्माला आलो प्रत्येकाला माहित आहे. परंतु कोणत्या क्षणाला या ठिकाणाहून निघून जाऊ कुणालाही माहिती नाही. कोणत्या क्षणाला या ठिकाणाहून आपण निघून जाऊ कोणालाही माहित नाही. जीवन एक पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे. कोणा दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा नाही देहाचा भरवसा. कोणा दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा नाही देहाचा भरवसा. जरी बुडबुडी एकता जरी बुडबुडी एकता सर्वांनी एकदा गोड अशी टाळी वाजवायची. उत्तम बाबा कुठला तरी एक कवी असं वर्णन करतो त्याने खूप गोड शायरी केलेली आहे बाबा. ये भगवान भी क्या अजीब चीज है. नीट ऐका आनंद वाटेल तुम्हाला. ये भगवान भी क्या अजीब चीज है बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. ये भगवान भी ऐसी अजीब चीज है बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. म्हणून वर्णन आहे की गायकाला लवकरात लवकर उद्धरून जाता येतं बाबा. आपल्यापेक्षा लवकर उद्धरून जाणारे लोक आहेत. आपण कितीही कीर्तन यांच्यापेक्षा जास्त केलं कारण गायक तो उद्धरला. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचं एक अभंग कुठेतरी प्रमाण आहे. गायक तो उद्धरला गायकाला लवकरात लवकर उद्धरून जाता येतं. म्हणून खूप गोड गळ्याचे आपल्याकडे महात्मे आहेत. माणसाने म्हणणार मी महात्मे म्हणेन कारण की यांची साधना माझ्या वयाच्या दुपटीने असणारी त्यांची साधना आहेत. सर्वांनी एकदा गोड भजन करा. विठाला भगवंताच्या नामात मी विषय मांडत होतो की जन्माला आलेल्या प्रत्येकाला क्षण माहिती आहे परंतु या ठिकाणाहून कधी निघून जाऊ कोणालाही क्षण माहित नाही. कोणाला वेळ कोणाची माहिती नाही आणि माहित नाही म्हणून आपलं बरं चाललंय. आणि माझं तर म्हणणं होतं सुभाष बाबा की प्रत्येकाला माहिती पाहिजे होतं आपण कधी जाणार आहे. कारण जगात कोणी पापच केलं नसतं जर आपल्याला प्रत्येकाला आपला जर काळ कधी येणार आहे ते माहित जर असतं तर कोणी पाप केलं नसतं. म्हणून
आपण हे आपलं जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाक्षणाला जर भगवंताची सेवा करत राहिलं तर एक ना एक दिवस आपल्याला या देहाने संत पद प्राप्त होऊ शकतं. कारण हे मनुष्य देह जो आपल्याला मिळाला हा सहजगत्या प्राप्त झाला आणि तो फक्त एरवी बिड्या काड्या फुकण्याकरता नाही दिला. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे या कारणाकरता आपल्याला भगवंताने देह प्राप्त करून दिलेला आहे. देह आपल्याला सहजगत्या प्राप्त झाला तुम्हा आम्हाला आणि तो देह फक्त भगवंत कार्याकरता दिला. तुमचं देव दिला देह भजन मोठा, 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 भजन मोठा, देव दिला देह 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 भजन मोठा, तोय झाला फाटा बाबीचे तो, देव दिला देह भजन मोठा, तोय झाला फाटा बाबीचे, देव दिला देह भजन मोठा, देव दिला देह भजन मोठा, तोय झाला फाटा बाबीचे तो. जय श्रीराम. देव दिला देह भजन मोठा, देव दिला देह भजन मोठा, देव दिला देह भजन मोठा, देव दिला देह भजन मोठा. तुमच्या माझ्या जीवनात फक्त हा नरदेह प्राप्त झाला भगवंताच्या सेवेकरता. रात्रंदिवस फक्त आपण मग त्या भगवंताचं नाम घेतलंच पाहिजे. घेतलंच पाहिजे का म्हटलं? जीवनामध्ये च जर लागला काही गोष्टींना त्या आपल्या जीवनाचं कल्याण करणाऱ्या गोष्टी आहेत. माळ घातली पाहिजे का? घातलीच पाहिजे. घातलीच पाहिजे. घातलीच पाहिजे याचं कारण व्यक्ती मरेपर्यंत आपल्या गळ्यातून निघत नाही. जर आपण माळ घातलीच पाहिजे म्हणून घातली तर, घातली पाहिजे म्हणून जर घातली, समजून घ्या आता विठाला. आणि आपल्याला जे आयुष्य मिळालं तर कोरोनाच्या काळानंतरचं आयुष्य प्रत्येकाने अनुभवलं. कोरोनाच्या 2 वर्षाचा काळ जर अनुभवला बाबा, अनेक मोठमोठे सप्ताह बंद पडले. मोठमोठ्या आपण ज्या पालखी सोहळ्याला जायचो तो पालखी सोहळा बंद पडला, परंतु रात्रंदिवस त्या भगवंताच्या मंदिरामध्ये चालू असलेला विना बंद नाही पडला. माऊली ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये चालू असलेला अखंड विना बंद नाही पडला. विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या मंदिरामध्ये अखंड असणारा विना बंद नाही पडला. त्याचं कारण त्या परंपरेनं चालत आलेलं 8-8, 9-9, 10-10, 15-15 पिढ्यांचा परमार्थ घराण्यामध्ये आहे. आणि त्या परंपरेचा असणार आता देगलूरकर परंपरेचा जर परमार्थ बघितला, आज चैतन्य महाराजांची 8वी 9वी पिढी आहे आणि एवढा सामर्थ्याने जगणारा परमार्थ, आणि त्यांची जर कृपा आपल्यावरती होत असेल आणि जर आपणही त्या मार्गाने मार्गक्रमण करत गेलो आणि फक्त रात्रंदिवस जर जन्माला आलेले क्षण माहित नाही, मी बोललो मरेपर्यंतचा क्षण आपल्याला माहित नाही, जन्माला आलेला माहित नाही, मरेपर्यंतचा क्षण आपल्याला माहित नाही, कोणत्या क्षणाला जाऊ माहित नाही. मग जगत असताना जर आपण प्रत्येक श्वासाला जर भगवंताचं स्मरण करत राहिलं, प्रत्येक येणारा पुढचा क्षण माझ्या आयुष्यातला कमी होतो आहे, प्रत्येक क्षण माझा शेवटचा क्षण म्हणून जर भविष्यात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा थोरवा ध्यानी रहा श्री हरीच्या. मग आपण जर आपलं आयुष्य क्षणाक्षणाला कमी करतो आहे,
आपलं वय वाढत आहे परंतु आपलं आयुष्य कमी 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 होत येत आहे प्रत्येक क्षणाक्षणाला. मग आपण जर क्षणाक्षणाला काळाच्या द्वारापर्यंत काळाच्या मुखापर्यंत वाटचाल करत आहोत, प्रत्येक क्षणाक्षणाला आपण मरणाच्या द्वारापर्यंत जात आहोत, मग प्रत्येक क्षण जर आपण भगवंताचं नामचिंतन घेतलं तर तो आपला भगवंताचा क्षण म्हणून होऊ शकतो. आणि मी नेहमी सांगतो एक प्रमाण आहे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. प्रत्येक काम करत असताना जर आपण भगवंताचं नाम घेत राहिलं तर ते काम आपलं कधीच अयशस्वी होणार नाही, कधी त्या कामात आपल्याला असफलता प्राप्त होणार नाही, ते काम सफल झाल्याशिवाय राहणार नाही, ते काम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामचिंतन करत राहा, त्याच्याकरता वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. मग आपला अभंग काय आहे, भोळे भाविक जुनाट चांगले. भगवंताच्या जीवनामध्ये भोळे पण होत. मग भोळे म्हणल्यानंतर आपण भगवंताला बावळट म्हणायचं का? अनेक लोक भोळ्या शब्दाने देवाला बावळट म्हणतात. जो भोळे शब्दाने देवाला बावळट म्हणत असेल भाऊसाहेब नाना, त्याने दुपारी 12 वाजता सूर्याकडे तोंड करून सूर्यावरती थुकल्या सारखं आहे. दुपारी 12 वाजता सूर्याकडे तोंड करून थुंका बघा. दुपारी 12 वाजता सूर्य कुठे असतो? बरोबर माथ्याला. आणि जर त्याच्याकडे थुंकायचं गेलं तर ते कुठे येणार? आपल्याच नाकाडावरती येणार. म्हणून दुपारी 12 वाजता सूर्याकडे तोंड करून थुकल्यासारखं होतं देवाला भोळ शब्दाने बावळट म्हणण्याला. अहो देव भोळा आहे कशामुळे? त्याच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक भक्त, मग तो कसाही असो, काय बोललो मी, तो कसाही असो, कारण प्रत्येक भक्त हा अधिकारीच नसेल. कारण प्रमाण आहे, यारे यारे लहान थोर याती भक्ती नारी नर, न करावा विचार न लगे चिंता न लगे चिंता कवनाची. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे करी काळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे करी काळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे करी काळा. जिंकू जाणे करी काळा. जिंकू जाणे करी काळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे करी काळा. जिंकू जाणे करी काळा. जाणे करी काळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळे का. जो भोळा असतो ना तोच कळे काळा. जो आपण जर भगवंताकडे भोळे म्हणून गेलो ना तर तो भगवान परमात्मा आपल्याला लवकर जवळ करतो बाबा. आणि आपण जर ज्ञानी म्हणून गेलो ना तो आपल्याला त्याच्या सावलीत सुद्धा उभं करत नाही. म्हणून आपण देवाकडे जात असताना आपण भोळं म्हणून जर गेलो तर तो भगवान परमात्मा लवकर आपला अंगीकार करतो, लवकर आपल्यावरती कृपा करतो. म्हणून आपण जीवन जगत असताना त्या भगवंताचं नामचिंतन करा. तो भगवान परमात्मा भक्तांसाठी भोळा होतो. मग भोळा म्हणून मी बोललो की भोळा म्हणून त्याला बावळट अर्थाने लावायचा नाही. हा तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. आपण जर भोळं झालं तर भगवंताची कृपा आपल्यावरती लवकर होते. तो भगवान पंडित पांडुरंग परमात्मा असेल, विश्वमौली ज्ञानोबराय असतील, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज असतील, सद्गुरु जोग महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, हे आपल्यावरती लवकर कृपा करतात. आपण जर भोळं होऊन त्यांच्या द्वारात गेलो तर. आणि आपल्याला पुढचा शब्द आहे भोळे भाविक. आणि आपण जर भाविक होऊन गेलं मग भाविक कोणाला म्हणायचं? त्याला एक उदाहरण सांगतो. भाविक म्हणजे काय? जर आपण आता आपला 8 ते 10चा कीर्तनाचा वेळ आहे. एखादा भाविक, एखादा श्रोता 7:45 घरून निघाला, 8ला 5 मिनिटं कमी असताना इथं या ठिकाणी आला. बघितलं सिस्टीमवाल्याने सिस्टीम लावली का, गायक वादक आले का, कोणी श्रोते आले का, पखवाज लावला का, पखवाजाला कणिक आहे का, टाळ आणले का, विना स्वरात लावला का, उत्तम महाराजांनी पंचपदी घेतली मग तिला कोणती चाल लावली, ती स्वरात आली का, बेसूर झाली याचं डोकं लावणार. मग कीर्तनकार आले का, त्यांचं कीर्तनकारांना बघणार. कीर्तनकारांना बघितल्यानंतर त्यांना स्वर आहे का नाही, ते कसे म्हणतात, त्यांचे हावभाव कसे हे बघणार. कीर्तन सुरू झालं, महाराजांनी बोलायला सुरुवात केली का अभंग ऐकणार, अभंग लिहून घेणार, त्या अभंगाकडे व्यवस्थितरित्या बघणार. मग आता महाराज पुढे काय सांगतील याचं मनातली मनात चिंतन करणार. मग महाराजांनी काही उदाहरणं सांगितले, जर भावनिक होण्याचे उदाहरणं सांगितले तर असा भावविवश होणार, भावनिक होणार.
विनोद सांगितलं तर हसणार, रडायचं सांगितलं तर रडणार. कीर्तन शेवटाकडे गेलं की भैरवी ऐकणार. दुसऱ्या दिवसाच्या ते कीर्तन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकाराचं नाव ऐकणार. पुन्हा या ठिकाणी उठणार, घराकडे जायला निघणार आणि जात असताना कुणाचा तरी चांगला चप्पल जोड पायात घालून जाणार. भाविक, याला भाविक म्हणते. असला दलिंदर भाविक आणि याला देव जवळ करेल. अहो भाविक कोण? भाविक गवळणी भाविक झाला भगवान श्रीकृष्ण करता. अहो गवळणी भगवान श्रीकृष्णाचं नाव जर घेतलं तर त्या गवळणीच्या डोळ्याला पाणी येत होतं. एवढ्या त्या भाविक श्रीकृष्णा करता. आता गवळणीचा इतिहास जर बघितला आपण तर त्या गवळणी अशा होत्या की त्या भगवान पंडित श्रीकृष्णा विना, त्याच्या नावाविना, त्याच्या स्मरणाविना त्यांचा एकही क्षण व्हायला जात नव्हता. अहो ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण मथुरेतून निघाले, मथुरेतून त्यांना घेऊन जाण्याकरता अक्रूर आला. कंसाकडे जाण्याकरता अक्रूर भगवंताकडे आला. भगवंताला त्या वेळेस घेऊन जाऊ लागला. त्यावेळेस त्या गवळणी भावना विवश झाल्या. त्यांच्या अंतःकरण तुटले. अक्रूराचा डाळा तुझ्या कोणी धाडिले. त्या गवळणी त्या नंद बाबाच्या द्वारामध्ये आल्या. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण मथुरेतून जायला लागला त्या अक्रूरासोबत, मग त्यांचा अंतकरण तुटलं. तर भगवंता करता रडायला लागल्या की आमचा देव आम्हाला सोडून चालला आहे, तो पुन्हा भेटतो की नाही आम्हाला आमच्या जीवनात. कारण त्याचा एवढी संगत त्याची झाली होती, एवढा सहवास त्याचा लागला होता की त्याच्या विना एकही क्षण त्यांच्या जीवनातून गेला नव्हता. एकही सेकंद त्या भगवंतापासून दूर झाल्या नव्हत्या. एवढं त्या भगवंताच्या अंतःकरणा बरोबर, भगवंता बरोबर एक रूप झाल्या होत्या. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण मथुरेतून गेले, मथुरा सोडून गेले, त्यानंतर